Hello friends, I am Sanjeev Shinde from Maharashtra Vidyalay, Khapargada. Now we are going to learn 8th chapter of Science and Technology Part 1 Metallurgy. Metallurgy म्हणजे काय? तर आपण खाणीमधून जे खनिज काढतो त्या खनिजाला त्या खनिजापासून जे मेटल्स बनवण्याच्या धातू बनवण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती असतं त्या पद्धतींना आपण म्हणतो आहे मेटलर्जी. मीन्स द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन प्युअर फॉर्म फ्रॉम द ओअर्स. खाणीमधून जे आपण मेटल्स काढतो तर ती प्रोसेस जे असते त्याला शुद्ध बनवण्याची ती प्रोसेस. द मेटल्स आर प्युरिफाईड बाय डिफरंट मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन. आणि यांना जे शुद्ध करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती असतं त्या पद्धतींना म्हणतात मेटलर्जी. यामध्ये आपण काय बघणार आहोत तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, आयोनिक कंपाऊंड, मेटलर्जी, व्हेरियस कन्सेप्ट. तर आपण एक एक बघणार आहोत. अर्थ वॉज बॉर्न अबाउट 4.5 बिलियन्स इयर्स ॲगो. पृथ्वीचा जो जन्म आहे तो 4.5 बिलियन्स वर्षा अगोदर झालेला आहे. तर आता बिलियन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1 लाख जर आपण म्हटलं तर आपण 5 शून्य समोर ठेवूया 4.5च्या. करोड म्हटलं तर 7 शून्य ठेवूया आणि बिलियन म्हटलं तर 9 शून्य, म्हणजे 4.5च्या समोर आपण 9 शून्य जर ठेवले है ना तर तेवढ्या वर्षा अगोदर पृथ्वीचा जन्म झालेला आहे, म्हणजे पृथ्वी तयार झालेली आहे. व्हेरियस फॉर्मेटिव्ह प्रोसेस हॅव बीन टेकिंग प्लेस इन द कोर ऑफ द अर्थ. आता पृथ्वीच्या पोटामध्ये आतमध्ये पुष्कळ साऱ्या अशा प्रोसेस होत असतात, फॉर्मेटिव्ह तयार होणाऱ्या प्रोसेस होत असतात. ठीक आहे. अँड इट्स सराउंडिंग सिन्स इट्स क्रिएशन टिल टुडे. आणि पृथ्वीच्या आजूबाजूला सुद्धा काही प्रोसेस होत असतात पृथ्वी तयार झाली तेव्हापासून. म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये सुद्धा उलथापालथ होत असते, घडामोडी होत असतात आणि पृथ्वीच्या आजूबाजूला सुद्धा काही प्रोसेस होत असतात. दीज हॅव रिझल्टेड इन द फॉर्मेशन ऑफ व्हेरियस ओर्स, लिक्विड्स अँड गॅसेस. आणि याचाच परिणाम असा असतो की खनिज तयार होत असते पृथ्वीच्या पोटामध्ये, लिक्विड्स तयार होत असतात, गॅसेस तयार होतात. म्हणजे याचा परिणाम असा असतो की पृथ्वीच्या पोटामध्ये आणि पृथ्वीच्या आजूबाजूला या प्रोसेसमुळे काय होत असतात, खनिज तयार होत असतात, लिक्विड्स द्रव्य तयार होत असतात आणि गॅसेससुद्धा म्हणजे वायूसुद्धा तयार होत असतो. नंतर थिंक अबाउट इट व्हिच. चला याच्यावर आपण विचार करूया. व्हिच मेथड डू वी यूज व्हेन वी वॉन्ट टू स्टडी मेनी थिंग्स टुगेदर. मग आता पुष्कळ साऱ्या गोष्टी जर आपण एकत्रितपणे अभ्यासल्या एकाच वेळी तर आपण कोणती पद्धत वापरतो हे आपण या अगोदर बघितलं आहे. एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये आपण काय करत असतो त्यामध्ये बघितलं की मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलाइट्स, धातू, अधातू आणि धातू सदृश्य जे एलिमेंट्स असतात त्याचा अभ्यास करताना आपण काय केलं होतं, त्यांचं क्लासिफिकेशन केलं होतं. तर या सर्वांचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तर आपण क्लासिफिकेशन ही प्रोसेस काय करतो, यूज करतो. द सबस्टन्सेस अराउंड अस आर इन द फॉर्म ऑफ सम ऑफ द अदर एलिमेंट्स ऑफ देअर कंपाऊंड. आपल्या आजूबाजूला जे काही सबस्टन्सेस पदार्थ असतात ते कोणत्या स्वरूपात असतं, ते एकतर एलिमेंट्स मूलद्रव्याच्या स्वरूपात असतं किंवा कंपाऊंड म्हणजे संयुगाच्या स्वरूपामध्ये असतं. इन द बिगिनिंग सुरुवातीला एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इन अकॉर्डन्स विथ देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. तर मूलद्रव्य जे असतं त्यांचं आपण काय करतो, क्लासिफिकेशन वर्गीकरण करत असतो. कशाच्या आधारावर, केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी, रासायनिक आणि भौतिक गुणधर्माच्या आधारावर आपण त्याचं काय करतो, वर्गीकरण करतो. इन टू द टाईप्स ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलाइट. आणि कशामध्ये, धातू, अधातू अँड धातू सदृश या स्वरूपामध्ये. अँड दीज आर इन यूज इव्हन टुडे. आणि हीच पद्धत आपण आज सुद्धा वापरणार आहोत किंवा वापरत आहोत. यू हॅव स्टडीड देअर कॅरेक्टरिस्टिक्स इन द लास्ट स्टँडर्ड. आपण यांचा वैशिष्ट्य जी आहे, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये, या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण मागच्या स्टँडर्डमध्ये केलेला आहे. वी आर गोइंग टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम इन दिस लेसन. आता आपण यांचा
अधिकची माहिती, अधिकचा अभ्यास आपण या ठिकाणी या लेसनमध्ये करणार आहोत. कॅन यू टेल व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स? काय तुम्ही सांगू शकता की मेटल्स धातू, नॉन मेटल्स म्हणजे अधातू यांचे भौतिक गुणधर्म काय? तर बघणार आहोत आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. मेटल्स एक्झिस्ट मेनली इन सॉलिड स्टेट. तर धातू जे असतात हे मुख्यतः स्थायी स्वरूपात असतात. म्हणजे आपल्या डस्टर म्हणजे जे गोष्टी ज्या असतात डस्टर वगैरे, पेन, पेन्सिल, तर हे सर्व काय झालं, सॉलिड झालं त्या पद्धतीनं. द मेटल्स नेमली मर्क्युरी अँड गॅलियम एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. मग आता फक्त मेटल्समध्ये काय आहे, मेटल्समध्ये फक्त मर्क्युरी आणि गॅलियमना जर सोडलं तर बाकी सर्व मेटल्स हे सॉलिड असतात. मर्क्युरी आणि गॅलियम जे आहे लिक्विड स्टेटमध्ये असते ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला मर्क्युरी आणि गॅलियम कसं असतं, लिक्विड स्टेट्स, द्रवरूप अवस्थेमध्ये असतं. ठीक आहे. आता रूम टेम्परेचर म्हणजे काय, तर आता आपल्या वर्गातलं आहे ना, किंवा घरचं किंवा लॅबोरेटरीमधलं जे काही टेम्परेचर असतं, तापमान असतं, त्याला आपण म्हणतो रूम टेम्परेचर. नंतर एक प्रॉपर्टी बघूया, मेटल पजेस लस्टर. मेटल्सला काय असतं, चकाकी असतं. ठीक आहे, चमकतं ते. द मेटॅलिक लस्टर गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू एक्सपोजर ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. परंतु हे जे चकाकी असतं धातूची ही कमी कमी होत जातं ड्यू टू एक्सपोजर टू ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. म्हणजे वातावरणातील जे ऑक्सिजन आहे त्याच्याशी संपर्कामध्ये जर आलं, अँड मॉइश्चर, आणि जे आर्द्रता आहे वातावरणामध्ये त्यामध्ये जेव्हा हे धातूचा संपर्क येतो, संबंध येतो, तेव्हा त्याची चकाकी काय होते, हळूहळू कमी होत जाते. ठीक आहे. आपण समजा आपण जे अंगठी वगैरे जे घालतो ते हळूहळू त्याची चकाकी काय होत असतं, कमी कमी होत असतं. का बरं, तर त्याचा वातावरणामधल्या ऑक्सिजनसोबत आणि मॉइश्चरसोबत काय होतो, संपर्क येतो. इन द प्रेझेन्स ऑफ सम रिॲक्टिव्ह गॅसेस. आणि वातावरणामध्ये नुसतं ऑक्सिजन आहे का, नाही, आणखी पुष्कळ सारे गॅसेस आहे. त्या गॅसेससोबत काय होतो, त्याचा संपर्क येतो आणि त्याची चकाकी काय होते, हळूहळू कमी कमी होत जाते. वी नो दॅट मेटल्स हॅव द प्रॉपर्टी नेमली डक्टिलिटी अँड मेलिएबिलिटी. आणखी धातूंना काय आहे, प्रॉपर्टी आहे, गुणधर्म कोणता, की ते डक्टिलिटी आहे. म्हणजे आपल्या त्याच्या तंतू नियम, म्हणजे आपण त्याचा तारा काढू शकतो है ना. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या घरी समजा इलेक्ट्रिसिटी आपण आपल्या घरी जे असते ते आपण सर्व रूममध्ये कशाद्वारे आपण नेतो, तर ताराद्वारे. तर ती तार कोणती असते, तांब्याची. तर त्याच पद्धतीनं हे जे मेटल्स असतात याचे आपण तारा काढू शकतो. तर त्या प्रोसेसला त्या पद्धतीला आपण म्हणतो डक्टिलिटी, म्हणजे हा एक गुणधर्म झाला. आणि मेलिएबिलिटी म्हणजे काय, तर आपण ह्या धातूंचे पत्रे सुद्धा बनवू शकतो. हां. सिमिलरली ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तसेच मेटल्स काय आहे, गुड कंडक्टर, सुवाहक आहे. कशाचे, हीट म्हणजे उष्णतेचे, आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिक करंटचे. ठीक आहे. तर यामधून चांगलं इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकतो आणि उष्णतासुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण वाहून घेऊ शकतो. जनरली ऑल मेटल्स आर हार्ड. सर्वसामान्यपणे मेटल्स कसे असतात, हार्ड असतात, कडक असतात. हावेवर द अल्कली मेटल्स फ्रॉम ग्रुप 1 सच ॲज लिथियम, सोडियम, पोटॅशियम आर एक्सेप्शन. आता सर्व असतात कडक, पण हे सोडून कोणते, ग्रुप 1 मधले आपण मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं ना, त्यामध्ये ग्रुप 1 मध्ये जे लिथियम, सोडियम, पोटॅशियम्स आहे यांना सोडून सर्व काय असतात, हार्ड असतात, कडक असतात. मग आता हे कसे असतात, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, तर हे these metals can be cut with knife as they are very soft. ते एवढे सॉफ्ट असतात की आपण चाकून कापू शकतो. चाकूने आपण जसं केक कापतो ना, त्याच पद्धतीनं आपण लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमला चाकूने कापू शकतो. एवढे ते काय असतात, सॉफ्ट असतात, नरम असतात. मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आता मेटल्सना काय असतं, मेल्टिंग पॉईंट म्हणजे जो वितरणांक असतो, आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, उत्कलनांक असतो. तर ते काय असतात, हाय असतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे एक उदाहरण, टंगस्टन मेटल हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉईंट. जो टंगस्टन धातू आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट दिलेला आहे 3422 डिग्री सेल्सिअस. आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये हा विचारू शकतात. तर लक्षात ठेवायचं 3422 डिग्री सेल्सिअस याचा एवढा काय असतो, हा हाय मेल्टिंग पॉईंट असतो, वितरणांक.
कोणाचा? टंगस्टनचा. एवढा डिग्री सेल्सिअसचा तो वितळतो. ऑन द कॉन्ट्ररी, या उलट मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द मेटल्स सच ॲज सोडियम, पोटॅशियम, मर्क्युरी, गॅलियम आर व्हेरी लो. तर हे जे बाकीचे जे मेटल्स आहे त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, वितळांक आणि उत्कलनांक कोणाकोणाचा? तर सोडियम झालं, पोटॅशियम झालं, मर्क्युरी, गॅलियम इत्यादींचा काय असतो? यांचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट का असतो? खूप कमी असतो. अ साऊंड इज प्रोड्यूस व्हेन सर्टन मेटल्स आर स्ट्रक. काही मेटल समजा जर आपण एकमेकावर असे आदळले किंवा कोणत्याही वस्तूवर आदळले तर त्यामधून काय प्रोड्यूस होतो? साऊंड, आवाज निर्माण होतो. त्याला आपण म्हणतो सोनोरिटी. अँड दीज मेटल्स आर नोन ॲज सोनरस मेटल्स. यांना आपण म्हणू सोनरस मेटल, म्हणजे आवाज करणारे धातू. तर या ठिकाणी आपण थांबतो आहे. आजच्यासाठी आपला गृहपाठ आहे व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. तर तुम्हाला काय करायचं आहे की धातूचे जे काही भौतिक गुणधर्म आहे ते भौतिक गुणधर्म लिहायचे आहे. ओके, थँक्यू.